प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रस्त्यात खड्डे बुजवायचं काम अजिबात होत नाही आहे। त्यामुळं प्रवासाला दुप्पट वेळ लागायला लागलेला आहे। तरीही टोल मात्र सक्तीने वसूल केला जातो, टोल वाढतच चाललेला आहे। यावेळेला आम्ही पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, सांगली जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी, कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी, या नॅशनल हायवे 4 वर असणाऱ्या काँग्रेस कमिटी आणि टोलच्या आसपासच्या लोकांनी या 4ही टोलमध्ये आंदोलन केलेलं आहे। मी या ठिकाणी कराड तालुक्यातील तासोडे या टोल नाक्यावर मी इथं उपस्थित आहे। इथं आम्ही अत्यंत शांततापूर्ण आंदोलन केलं आहे। एकही गाडी आम्ही अडवलेली नाही। फक्त आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की सगळ्या गाड्या तुम्ही मोफत सोडल्या पाहिजेत। त्यामुळे 2 तासापासून गाड्या मोफत सोडल्या जात आहेत। आम्ही या आंदोलनात आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत त्या खालील कराड परिसरामध्ये रुंदीकरणाचं काम मेन कॉन्ट्रॅक्टर अडाणी यांना दिले। अडाणी कंपनीला कुठलाही हायवे कन्स्ट्रक्शनचा अनुभव नाही। त्यांचा फक्त त्यांच्याकडे एकच आहे की त्यांची वरिष्ठांची फार जवळीक आहे, नरेंद्र मोदींची त्यांची फार जवळीक आहे। त्यामुळे त्यांना कुठलाही हायवेचा अनुभव नसताना त्यांना मेन कॉन्ट्रॅक्ट दिले गेले। अडाणींनी सब कॉन्ट्रॅक्टर जैन कंपनीला दिलेला आहे। 2 ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे 2 ठिकाणी नफा वसूल केला जातो। जैन कंपनी जी सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कंपनीला अनेक खाली आपले सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत। आज त्यांची काय आर्थिक देणे मला काही माहिती नाही, परंतु गेली 4-5 महिने जैन कंपनीने आपल्या 1100 कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही। त्यांना विचारलं असता सांगतात की आम्हाला भरून पैसे आलेले नाही। पहिला तर सवाल नितीन गडकरी यांना आहे की अडाणींना कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे तुमच्या लेवलला ठरलं का हे नरेंद्र मोदींच्याकडून पंतप्रधान कार्यालय तुमच्यावर दबाव आहे? तो जर दबावाला असेल, तुम्ही इतके ज्येष्ठ पक्षाचे नेते आहात, तुम्ही त्या दबावाला का न जुमानता हे काम तुम्ही अनेक सब कॉन्ट्रॅक्टरना का दिलेलं आहे? त्यामुळं कामाचा दर्जा कमी होतो, कामाची किंमती वाढतात, तर तुम्हाला माहिती आहे। तुम्ही इतके रस्ते निर्माण केलेले आहेत। हा पहिला सवाल। जैन कंपनी जर आपल्याला पैसे त्यांच्याकडे नसतील, त्यांना पैसे मिळाले नसतील, काही कामाच्या दर्जाबद्दल काही वाटाघाटी काही अडचणी असतील तर काम पूर्ण होणार नाही, रस्ता असाच अडथळत पडेल। काम हे जून महिन्यापर्यंत पूर्ण व्हायचं होतं, ते झालेलं नाही आहे। त्याचबरोबर काही अनेक मागण्या आमच्या आहेत। स्थानिक लोकांना टोलमधून माफी दिली गेली पाहिजे, त्याकरता अस्पष्ट नियम आहेत। तुम्ही आधार कार्ड घेऊन त्यांना 300 रुपये मागताय महिन्याला, हे शक्य होणार नाही। तुम्ही या परिसरातल्या ज्या लोकांनी हायवेकरता जमिनी दिल्या गेल्या त्या लोकांना, शेजारच्या लोकांना ज्यांचे उदरनिर्वाह याच्यावर अवलंबून आहे, त्यांना टोल क्रॉस करावाच लागतो, त्यांना तुम्ही मोफत टोल करून दिला पाहिजे। ही आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की इथं MIDC आहे, लोकांना आपापल्या गावी झालं तर दरवेळेला टोल द्यावा लागतो। हा सगळा टोल माफ झाला पाहिजे। रस्त्यातले सर्व्हिस रोडचे खड्डे ताबडतोब बुजवले गेले पाहिजे। नॅशनल हायवे अथॉरिटीचे काही कनिष्ठ अधिकारी इथं आलेले आहेत, त्यांना काही अधिकार नाहीत, पण माझं कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे। भट्टी पाटील तिथे कोल्हापूरला आहेत, त्यांनीही काही आपल्या मागण्या मागितलेल्या। त्याची स्पष्ट मागणी आहे या सर्व्हिस रोड संबंध पुणे ते कोल्हापूरचा सर्व्हिस रोड तुम्ही ताबडतोब रिपेअर केला पाहिजे। त्याच्या 2-3 ज्या काही लेन असतील त्या सुरळीतपणे चालल्या पाहिजेत। तर मुख्य रस्त्यावर तुमचं काम चालू आहे, हे काम तुम्ही पुढच्या 7-8 दिवसामध्ये पूर्ण केलं पाहिजे। तोपर्यंत कुठलाही टोल घेता कामा नये किंवा तुम्ही टोल मध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली पाहिजे, याची चर्चा कोल्हापूरला चालू आहे। त्याचबरोबर पावसामध्ये डोंगरावरून जे खाली पाणी येते ते सगळे हायवे बांधल्यामुळे सगळं होतं आहे। त्यामुळे हजारो एकर जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत, महिनाभर पाण्याखाली राहत आहेत, सबंध जमिनी नापीक झालेली आहे। त्याकरता खालच्या पुलाकडून चॅनल काढून ते ओढ्याला किंवा नदीला पाणी पोचवलं पाहिजे आणि जमिनी खुल्या केल्या पाहिजे, ही आमची अनेक दिवसाची मागणी आहे। ती मागणी पूर्ण होताना तिकडेही दुर्लक्ष केलं जातं। खाली बारीक मोठे आहेत, तिथे कचरा आला की पाणी लगेच तुंबते, तिथे बदल करावे लागतील। अनेक आमच्या मागे आहेत। इंग्रजला सेगमेंटेड पूल करा, कारण इंग्रजच्या 2 भागामध्ये विभागले गेलेलं आहे। भिंतीचा पूल असल्यामुळं
त्या ठिकाणी सेगमेंटेड पूल बांधा अशी आम्ही मागणी गडकरी यांच्याकडे केलेली आहे. ती मागणी प्रलंबित आहे. व्यास पूल झाला पाहिजे, अन्यथा उमरत ध्वस्त होऊन जाईल. या प्रत्येक गावाच्या वेगवेगळ्या मागण्या आम्ही कराड तालुक्याच्या सातारा जिल्ह्यातल्या मागण्या मागतो. रेवाडी टोला आमच्या सातारा जिल्ह्यातले सहकारी त्या ठिकाणी खूप आहेत. खेड शिवापूरला वेळ विश्वजित कदम आणि सांगली जिल्ह्यातले आमदार आता किनीच्या टोल नाक्यावर गेले. स्वतः बंटी पाटील तिथले आमदार किनी टोल नाक्यावर आहेत. हे काँग्रेसचं शांततापूर्ण आंदोलन आहे. जर यामध्ये काही सुधारणा झाली नाही तर पुढे मग तीव्र आंदोलनाची मला तयारी करत आहे. गेली 20-22 वर्षापासून टोल आहे, टोल नाका आहे आणि वारंवार त्याची मुदत वाढून जाते. याचे निकष काय आहेत? ते आमचं तेच आहे की निकष आहेत की काम चालू असताना पूर्ण टोल घ्यायचा नाही. निकष सगळे धाब्यावर बसवलेले आहेत, कारण मोठी माणसं आहेत. आज अडाणीचे आणि मोदींचे काय संबंध आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पहिला मूलभूत सवाल आहे की तुम्ही 2 कॉन्ट्रॅक्टर इथे का घेता? ज्या माणसाला हायवे कन्स्ट्रक्शनचा काही अनुभव नाही त्याला तुम्ही मध्ये मेन कॉन्ट्रॅक्टर का केलं? कुणाचा दबाव नाही. त्यामुळं त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला, मोदी सरकारला कोण कार्यकर्ते आम्हाला विचारायचं की करतोय तुम्ही तरी हा निर्णय घेतला असेल किंवा वरून तुमच्यावर लाथा केली. काय खरी परिस्थिती आम्हाला सांगा. कारण त्यामुळे सगळ्याच कामाच्या दर्जावर परिणाम होतो. 20% जर दोघांनी नफा कमवला तर काय खाली काम होणार?